नमस्कार. मी शांताराम जनार्दन पाटील, सब्जेक्ट फिजिक्स, स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव इथे फिजिक्स अध्यापनाचं काम करत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता, करंट इलेक्ट्रिसिटी, आणि त्याच्यामधले किरचॉफ्स लॉज, फिस्टोन्स नेटवर्क आणि लाईव्ह लेक्चरमध्ये फिस्टोन्स मीटर ब्रिज, डिटर्मिनेशन ऑफ अननोन रेजिस्टन्स असे पॉइंट्स मी डिस्कस केलेले आहेत. आता जसं फिस्टोन्स नेटवर्क होतं, फिस्टोन्स मीटर ब्रिज होतं, त्याच पद्धतीनं दुसरे एक डिव्हाइस आहे, पोटेन्शियोमीटर. आता पोटेन्शियोमीटर काय डिव्हाइस आहे? पोटेन्शियोमीटर इट इज अ डिव्हाइस विथ द हेल्प ऑफ विच वी कॅन मेजर potential difference between two points in an electrical circuit. Number one. And number two, electromotive force of this cell. आणखी काय आपल्याला याच्या सहाय्याने इंटरनल रेजिस्टन्स सेलचा मेजर करायचा आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतेही दोन पॉइंट मध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे हे पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने मेजर करता येतं. किंवा सेल्स असणारे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सगळ्यात महत्वाचे आहे. ईएमएफ ऑफ द सेल इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर. हे समजायला थोडंसं डिफिकल्ट आहे, म्हणजे ईएमएफ ऑफ सेल कसं मेजर करायचं. आता साधं सर्किट मी तुम्हाला दाखवतो. हे सेल, इट इज कनेक्टेड टू ए रेजिस्टन्स. हा सेल आहे आणि या रेजिस्टन्सला तो कनेक्ट केला. समजा सर्किट मधून करंट फ्लो होत असेल तर ओहम्स लॉच्या सहाय्याने आपण हे इक्वेशन लिहितो, V इज इक्वल टू IR. आता हे काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स और टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल. मात्र हेच सेलचं इंटरनल रेजिस्टन्स कन्सिडर केला आणि दोन्ही पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी एक्सटर्नल रेजिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी इंटरनल रेजिस्टन्स, आणि मग त्या दोन्हींचे ऍडिशन जे आहे ते असं लिहिता येतं. E इज इक्वल टू हे IR म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी एक्सटर्नल रेजिस्टन्स, हे IR पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आता त्याच्यामधलं हे मेजर करता येतं किंवा सर्किटच्या सहाय्याने इथे ते मेजर करता येतं. व्होल्टमीटरच्या सहाय्याने व्होल्टमीटर जर जोडलं याला पॅरलल मध्ये तर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करता येतं. मात्र हे कसं मेजर करायचं? एक आताची कन्सेप्ट आपण एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचं तर सेल मधून फ्लो होणारा करंट झिरो करायचा. मग याच्यामधून म्हणजे इथून फ्लो होणारा करंट झिरो जर केला तर होतं काय? तर E इज इक्वल टू IR आणि मग E इज इक्वल टू V. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल इज इक्वल टू इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजे समजा हा सेल आहे, हा सेल आहे आणि याच्यामधून फ्लो होणारा करंट झिरो आहे आता ह्या कंडिशनला, तर मग याचा असणारा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स सेम आहे. मग मेजर कसं करायचं? तर काय करायचं, हा सेल सर्किट मध्ये जोडायचा आणि सेल मधून फ्लो होणारा करंट झिरो करायचा. आता ते कसं करता येतं? तर पाठीमागच्या पॉइंट मध्ये आपण तेच केलेलं आहे. समजा हा गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला असेल सर्किट मध्ये, हा पॉइंट आहे B, हा नंतरचा पुढचा पॉइंट आहे D, आणि काय केलं बॅलन्स करण्यासाठी काय केलं, इथं असणारा पोटेन्शियल डिफरन्स इथं असणारा पोटेन्शियल डिफरन्स सेम केलं. मग काय होतं, इथून फ्लो होणारा करंट झिरो झाला, IG इज इक्वल टू झिरो. ब्रिज बॅलन्स करण्यासाठी तसंच एखाद्या सर्किट मध्ये काय करायचं, आपण हा सेल घ्यायचा, पाठीमागचं असणार पोटेन्शियल हे असणार पोटेन्शियल सेम करायचं, इथून फ्लो होणारा करंट झिरो करायचा, सेल मधून फ्लो होणारा करंट सर्किट मध्ये जोडल्यानंतर आता झिरो आहेच करंट, याच्यामधून काही करंट फ्लो होत नाही. जर याला कनेक्शन दिले आपण, वायर जोडली तर करंट फ्लो होतो. मात्र या पद्धतीनं जोडून आणि पोटेन्शियल डिफरन्स पाठीमागचं पुढचं सेम करून त्याच्यामधला फ्लो होणारा करंट जर झिरो केला
तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स. ही जी कंडिशन असते याला ओपन सर्किट असं म्हणायचं. म्हणजे सर्किट तरी आहे मात्र फ्लो होणारा करंटच झिरो आहे. तर त्यावेळी ई बरोबर फी, म्हणजे फी मेजर करा, तेच काय असेल, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ दिस सेल असेल. आता तेच एनर्जीच्या फॉर्म मध्ये कसं एक्सप्लेन केलेलं आहे ते, हे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स, energy required to circulate unit charge through the external resistance, terminal potential difference, and energy required to circulate unit charge through the complete circuit, it is electromotive force. म्हणजे युनिट चार्ज जो आहे बाहेरच्या सर्किट मध्ये सर्क्युलेट करण्यासाठी सेल कडून सप्लाय केली गेलेली एनर्जी, ते म्हणजे टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. आणि पूर्ण सर्किट मध्ये चार्ज सर्क्युलेट करण्यासाठीची एनर्जी, ते म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि आपण सेल संपला असे कधी म्हणतो, तर ज्यावेळी ती एनर्जी संपते, म्हणजे हा चार्ज जो आहे, युनिट चार्ज जो आहे किंवा इलेक्ट्रॉन असेल याच्यामधला, सर्क्युलेट करण्याची एनर्जी ज्यावेळी संपते त्यावेळी हा डिस्चार्ज झाला किंवा पूर्ण हा सेल संपलेला आहे असं आपण म्हणतो. तर मग आपल्याला ते इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स डिटरमाइन करायचं आहे. त्याच्यासाठी जे पोटेन्शियोमीटर आहे ही कशी डिव्हाइस असते, तर पोटेन्शियोमीटर जे आहे, मीटर ब्रिज जे दाखवलं त्याच पद्धतीनं, फक्त मीटर ब्रिजला एकच वायर असते, पोटेन्शियोमीटर वरती 4 वायर्स असतात. सपोज इट इज वायर ए बी. ब्रिजला काय होतं, एकच वायर होती. तशाच वुडन बोर्ड वरती 4 वायर्स फिक्स केलेल्या असतात, 1 2 3 4. म्हणजे समजा हे पोटेन्शियोमीटर जर असेल, आता हे ब्रिज आहे, नंतर समजा हे पोटेन्शियोमीटर म्हणून यूज करायचं असेल, तर इथे काय असेल, 1 मीटर वायर, सेकंड वायर, थर्ड वायर, फोर्थ वायर. म्हणजे इथंच आणखी दुसरी, तिसरी आणि चौथी अशा 4 वायर्स असतील, ज्या मी बोर्ड वरती दाखवलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती पण आपल्याला 2 एक्सपेरिमेंट आहेत. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचं कंपॅरिझन कसं करायचं आणि सेल्स असणारा इंटरनल रेझिस्टन्स कसा मेजर करायचा, असे 2 एक्सपेरिमेंट आहेत. तर आता याचं प्रिन्सिपल जे आहे, आता हे आपल्याला स्टडी करायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. आता हे प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर काय करायचं, त्याच्यासाठी सेल जोडायचा अक्रॉस दी वायर. Potentiometer wire, it consists a thin uniform conducting wire, length several meters. आता इथं मी 4 मीटरचं दाखवलेलं आहे, एका वेळेस तो 6 मीटरचा असेल, 8 मीटरचा असेल, 10 मीटरचा असेल. मग जेवढे मीटर्स होतील तेवढे वाढवायचे. 6 मीटरचा असेल 5 आणि 6 आणखी असेल, 8 मीटरचा असेल परत आणखी 2 वाढतील, 10 मीटरचा असेल परत 2 मीटर वाढतील. तर या पद्धतीनं सेव्हरल मीटरचे एक थिन युनिफॉर्म कंडक्टिंग वायर, ते पोटेन्शियोमीटर. The potentiometer wire, it is connected across this cell. काय मेजर होतं परत लक्षात ठेवा, we can determine electromotive force of this cell using potentiometer, and also terminal potential difference in the cell, internal resistance of the cell, हे पण डिटरमाइन करता येतं. आता इथं जोडलेलं आहे, हे सेल जोडलेला आहे, ज्याचं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ई आहे हे. आणि मग या दोन्हींच्या अक्रॉस असणार पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला एक्सप्रेस करता येतं. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी इज इक्वल टू करंट थ्रू दी वायर मल्टिप्लाइड बाय सपोज रेजिस्टन्स ऑफ दी वायर. आता तोच रेजिस्टन्स इन टर्म्स ऑफ लेंथ एक्सप्रेस केला. म्हणजे काय केलं, तर युनिट लेंथ साठी सिग्मा रेजिस्टन्स कन्सिडर केला. एकूण जर लेंथ वायरची एल असेल
तर हा रेझिस्टन्स झाला सिग्मा एल आणि सिग्मा एल मल्टिप्लाइड बाय करंट थ्रू दी वायर. मग करंटचं इक्वेशन येतं, करंट इज इक्वल टू VAB डिवायडेड बाय सिग्मा एल, असे इक्वेशन आहे. असंच कोणताही दुसरा पॉइंट मी कन्सिडर करू शकतो वायरवरती. समजा सी पॉइंट आहे आणि त्या पॉइंटची लेंथ ए पासून स्मॉल एल आहे. ह्या दोन्हींच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल डिफरन्स एक्सप्रेस करता येतं. VAP इज इक्वल टू करंट मल्टिप्लाइड बाय, आता लेंथ कमी आली मग सिग्मा इंटू एल, असंच इक्वेशन दिलं. VAB इज इक्वल टू VAC B is equal to I sigma L, VAC is equal to I sigma L. I ची व्हॅल्यू इथली सबस्टिट्यूट केली, मग VAC VAB डिवायडेड बाय सिग्मा L इंटू सिग्मा इंटू L हे कॅन्सल झालं. मग आता VAB डिवायडेड बाय एल काय असेल, जर वायर युनिफॉर्म असेल तर युनिट लेंथला किती पोटेन्शियल डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स और फॉल ऑफ पोटेन्शियल हा हायर पोटेन्शियलचा पॉइंट असतो, पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेला आहे. नेगेटिव्ह टर्मिनल लोअर पोटेन्शियलचा पॉइंट असतो आणि हायर टू लोअर पोटेन्शियल असा करंट फ्लो होत असतो. मग युनिट लेंथला फॉल ऑफ पोटेन्शियल किती आहे ते म्हणजे हे असतं, हा नंबर असतो VAB डिवायडेड बाय एल. VAB डिवायडेड बाय एल फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ आणि यालाच म्हणायचं पोटेन्शियल ग्रेडियंट. हे सगळं जे एक्सप्लेनेशन आहे हे खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा की पोटेन्शियल डिफरन्स या दोन पॉइंट्स मधलं तेच पोटेन्शियल डिफरन्स इन टर्म्स ऑफ लेंथ एक्सप्रेस केलं, करंटची व्हॅल्यू डिटेक्ट केली. VAC इज इक्वल टू I सिग्मा L या दोन पॉइंट मध्ये असणार पोटेन्शियल डिफरन्स. करंटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, सिग्मा सिग्मा कॅन्सल झाला. हा नंबर जो असतो हा जर वायर युनिफॉर्म असेल तर तो कॉन्स्टंट असतो. आणि काय म्हणायचं त्याला म्हणायचं फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि मग ते जर कॉन्स्टंट असेल तर असं लिहिता येतं VAC इज इक्वल टू, याला कॉन्स्टंट म्हणू L आणि VAC इट इज प्रपोर्शनल टू L. कधी जर हे कॉन्स्टंट असेल तर. आता त्याची पण व्हॅल्यू मी करंटच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो. एक के जे आहे ते के इट इज इक्वल टू VAB डिवायडेड बाय L इट इज इक्वल टू करंट मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स ऑफ वायर डिवायडेड बाय L इट इज इक्वल टू करंट EMF ऑफ दिस सेल डिवायडेड बाय R प्लस R इंटू R डिवायडेड बाय L. तर हे लक्षात ठेवा पोटेन्शियल ग्रेडियंट K इज इक्वल टू, तोही नंबर लक्षात ठेवा. हे पोटेन्शियल ग्रेडियंट आपल्याला त्या फॉर्म मध्ये पण एक्सप्रेस करता येतं. काय आहे ते EMF डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. म्हणजे बॅटरीचा असणार EMF आणि सर्किटचा असणारा टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स काय येईल, रेजिस्टन्स ऑफ द वायर प्लस इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. हे करंट झालं मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स. मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स म्हणजे काय झालं तर पोटेन्शियल डिफरन्स झाला, हे पोटेन्शियल डिफरन्स. आणि मग त्याला लेंथनं डिवाइड केलं, एलला डिवाइड केलं, हे आलं पोटेन्शियल ग्रेडियंट VAB डिवायडेड बाय L और IR डिवायडेड बाय L, करंट मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स डिवायडेड बाय L, R अपॉन L सेपरेट घेतलं, E डिवायडेड बाय R प्लस R.
EMF divided by external resistance of the wire प्लस इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल, या पद्धतीनं. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जर कॉन्स्टंट असेल, की कॉन्स्टंट असेल, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन द वायर ऑफ अ पोटेन्शियोमीटर, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर बिटवीन दीज टू पॉइंट्स. कोणत्याही दोन पॉइंट मध्ये जर पोटेन्शियोमीटरचे साइन पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं असेल, तर कोणत्याही दोन पॉइंट मध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स हे त्या लेंथला प्रपोर्शनल असतं. तर हे प्रिन्सिपल आहे पोटेन्शियोमीटरचं. आणि मग याच्या साइन आपण आता पहिला जो पार्ट आहे, पहिला एक्सपेरिमेंट आहे, कंपॅरिझन ऑफ EMFs बाय युजिंग पोटेन्शियोमीटर, असा एक्सपेरिमेंट स्टडी करणार आहे. पोटेन्शियोमीटर, आणि त्याच्यामधला पहिला पार्ट जो आहे, कंपॅरिझन ऑफ EMFs, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस ऑफ टू सेल्स. आणि इथं काय करायचं आहे, आपण सेल्स सेपरेट यूज करायचे आहे. मग सेपरेट सेल मेथड. आता सर्किट डायग्राम, एक 3 पॉइंट्सला सर्किट डायग्राम खूप महत्वाचे आहे. त्यातला आजचा एक पॉइंट होईल. काय आहे सर्किट डायग्राम? दी पोटेन्शियोमीटर वायर EB, मगाशी जी वायर दाखवलेली होती ती वायर 4 मीटरचं पोटेन्शियोमीटर आहे. Potentiometer wire AB, it is connected in series with a cell. हा सेल जो आहे, key and rheostat. Potentiometer wire AB, it is connected in series with सेल, की अँड रिओस्टॅट. 2-3 सर्किट मध्ये येणार आहे सर्किट डायग्राम. जसं पाठीमागं पिस्टोन्स नेटवर्क, पिस्टोन्स मीटर ब्रिज याच्यामध्ये होतं, तसंच सेल, की रिओस्टॅटला वायर सिरीज मध्ये कनेक्ट करायची. ऍट पॉइंट A, द पॉझिटिव्ह टर्मिनल्स ऑफ टू सेल्स. हा एक सेल ज्याचं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे E1. हा दुसरा सेल ज्याचं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे E2. त्याची पॉझिटिव्ह टर्मिनल्स कनेक्ट केली A पॉइंटला. दी पॉझिटिव्ह टर्मिनल्स ऑफ सेल्स E1 अँड E2 याचं कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे काय काय डिटरमाइन करायचं आहे आपल्याला, हे डिटरमाइन करायचं आहे. E1 डिवायडेड बाय E2 हे डिटरमाइन करायचं. त्याची पॉझिटिव्ह टर्मिनल्स A पॉइंटला कनेक्ट केले आणि थ्रू कीज K1 अँड K2 a galvanometer to the cell E1, K1 key is connected, or in series with E1, K1 is connected, in series with E2, K2 is connected. These two keys connected together, their second terminals connected together, and this common terminal, it is provided to the galvanometer, provided to the jockey. हे पाठीमागे मी दाखवलेलं होतं जॉकी, त्याला कनेक्ट करायचा आहे. तर या पद्धतीनं सर्किट डायग्राम 1 मार्कसाठी असेल. हा पॉइंट जर विचारला तर काय आहे, AB पोटेन्शियोमीटर वायर कनेक्टेड इन सिरीज विथ सेल, की अँड रिओस्टॅट. एक वाक्य झालं. दुसरं वाक्य, द सेल्स E1 अँड E2, देअर पॉझिटिव्ह टर्मिनल्स कनेक्टेड टुगेदर, कनेक्टेड टू पॉइंट A. The negative terminals connected together through keys K1 and K2. Common terminal, it is provided to a jockey through galvanometer.
अशी 3 वाक्य आहेत बघा कनेक्शनची. आणि एखाद्या वेळेस मग सर्किट डायग्राम आणि त्याचं असणारे एक्सप्लेनेशन हे जे असेल हे 1.5 म्हणजे 1.5 मार्क्ससाठी असेल. आता कम्पॅरिझन आहे ती कसं डिटरमाइन करायचं, तर की क्लोज करायची, K1 क्लोज करायची, म्हणजे हा एवढाच सर्किट मध्ये आला असेल, हा सर्किट मध्ये येत नाही. Jockey is tapped at different points on the wire and point J is obtained so that no current flows through the galvanometer. Ig is equal to 0. If no current flows through the galvanometer, then EMF of cell or EMF of cell E1, it is equal to potential difference between points A and J. म्हणजे ज्यावेळी गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 असेल, इथून करंट फ्लो होतोय वायर मध्ये, मग इथं पोटेन्शियल डिफरन्स असेल वायरच्या अक्रॉस. मग सांगितलेलं होतं प्रिन्सिपल मध्ये की या 2 पॉइंट मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स असेल, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ द वायर. मग हे पोटेन्शियल डिफरन्स याच्या समोर येतं आणि पाठीमागे काय येतं तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ दिस सेल येतं E1. आणि मग ते दोन सारखे असतील तर गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 झाला. EMF E1 is equal to potential difference between points A and J. आणि मग मगाशी असणारे इक्वेशन जर आपण यूज केलं, E1 is equal to potential gradient, suppose length between A and J it is L1. मगाच असणारे इक्वेशन V is equal to KL जे होतं तेच असं इक्वेशन यूज केलं आणि हे सपोज इक्वेशन नंबर 1. No current flows through the galvanometer through this cell. Cell मधून फ्लो होत नाही. Then its EMF is equal to its potential difference. म्हणजे हे EMF काय आहे? It is also potential difference. EMF is equal to potential difference. म्हणजे इथलं पोटेन्शियल डिफरन्स आणि इथलं पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. मग गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 झाला. मात्र याच्यामधून करंट फ्लो होत नाही त्यावेळी याचा असणारा पोटेन्शियल डिफरन्स इट इज इक्वल टू EMF. EMF E1 इज इक्वल टू KL1. नंतर K2 क्लोज करायची, K1 ओपन करायची. K2 इज क्लोज्ड, K1 इज ओपन. हा सेल सर्किट मध्ये आला. सेम प्रोसिजर रिपीट करायची. दुसरा नल पॉइंट ऑब्टेन करायचा आणि दुसरा नल पॉइंट ऑब्टेन केल्यानंतर दुसऱ्या सेलसाठी असं इक्वेशन येणार, इट इज इक्वल टू KL2. सपोज इक्वेशन नंबर 2, E1 इज इक्वल टू KL1, E2 इज इक्वल टू KL2. आणि मग या दोन्हींचा रेशो घेतल्यानंतर हे झालं कंपॅरिझन. E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. की क्लोज केली, पहिल्यांदा K2 ओपन ठेवली, सर्किट मध्ये करंट फ्लो होतोय. जॉकी टॅप केली, जे पॉइंट ऑब्टेन केलं जेणेकरून करंट फ्लो होणारा गॅल्व्हॅनोमीटर मधला 0 झाला. गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 झाल्यानंतर इथं असणार पोटेन्शियल डिफरन्स, वायरच्या अक्रॉस असणार पोटेन्शियल डिफरन्स सेम झालं. जर गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट 0 असेल तर सेल मधून फ्लो होणारा करंट 0. This potential difference is equal to EMF. जे सुरुवातीला सांगितलेले होते ते. EMF is equal to potential difference between points A and J. It is equal to प्रिन्सिपल मध्ये लिहिलेला आहे. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू किंवा इथं आता EMF इज इक्वल टू कॉन्स्टंट पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय L1. L1 लेंथ बिटवीन पॉइंट A and J. सिमिलरली K1 ओपन केलं आणि K2 क्लोज केलं. जॉकी टॅप केली डिफरंट पॉइंट्सला, दुसरी बॅलन्सिंग लेंथ ऑब्टेन केली. समजू ती दुसरी बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती L2 असेल तर E2 इज इक्वल टू KL2. इक्वेशन नंबर 2. मग या दोन्हींचा रेशो घेतल्यानंतर E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2.
या पद्धतीनं हा एक एक्सपेरिमेंट झाला.